नमस्कार महाराष्ट्र तमाम माता भगिनींचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये असे 4 माहितीपूर्वक माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। पहिली माहिती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खरंच लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी होणार का? अधिकाऱ्यांनीच केलं स्पष्ट। दुसरी महत्त्वाची म्हणजे आणि दुसरी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा योजनेबाबत नवी अपडेट काय? आणि मित्रांनो, तिसरी अपडेट म्हणजे त्या लाडक्या बहिणींना 1500 मिळणारच नाहीत, फडणवीस सरकारने सांगितले 6 महत्त्वाचे निकष। आणि मित्रांनो, चौथा अपडेट म्हणजे सर्वात मोठी बातमी, त्या लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा कारवाई सुरू या जिल्ह्यात जे झालं। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। तसंच काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे लाभार्थीच्या खात्यावर परत काढून घेतल्याची चर्चा आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासनानं 2024 साली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी आखून दिलेल्या आहे। त्यानुसार 21 ते 65 वयोगटातील महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकतात, परंतु लाभार्थी कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावं। तसंच पात्रतेच्या इतरही काही अटी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, परंतु आता मात्र सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। तसंच काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे लाभार्थ्याच्या खात्यावरून परत काढून घेतल्याची चर्चा आहे। याबाबत जालना जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली। अधिकारी कोमल कोरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत बऱ्याचशा लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे, परंतु आता अशी माहिती मिळते की अर्जाची पडताळणी होणार आहे आणि काही लाभार्थ्यांचा लाभ बंद होणार आहे, परंतु याबाबत सध्या शासनाकडून काही मार्गदर्शन सूचना नसल्यामुळे सध्या ते आपण कुठल्याही प्रकारची पडताळणी करत नाही आहोत। परंतु कार्यालयात बऱ्याचशा तक्रारी येत आहेत, ज्या लोकांना चुकून लाभ दिला जात आहे ते लोक पैसे भरत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचे गाईडलाईन्स नसल्यामुळे जोपर्यंत मार्गदर्शन सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत सध्या आपण या योजनेवर काही करत नाही आहोत। मित्रांनो, लाडक्या बहिणींना मोठा दिलासा योजनेबाबत नवी अपडेट काय? मित्रांनो, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। आतापर्यंत एकूण 6 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। नुकताच डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा करण्यात आला। जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 21 रुपये दर महिन्याला जमा करू अशी घोषणा माहितीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती। त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। येत्या मार्चपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। मात्र त्यापुढे महत्त्वाची बातमी समोर आली की म्हणजे ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे। याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी माहिती दिली आहे। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे, तसेच ज्या लाभार्थी महिलेचे आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरं नाव आहे अशा महिलांची तक्रार आली तर त्याच अर्जाची पडताळणी होईल। मात्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं तटकरे यांनी म्हटलं होतं। तटकरे याच्या या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलं होतं। अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी मोठी अपडेट दिली आहे। लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे। शासनाकडे कोणत्याही नियमात बदल केले नाही, सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत योजना लागू राहणार आहे असं नीलम गोरे यांनी म्हटलं आहे। दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर लाभार्थी महिलांना 21 रुपये मिळू शकतात। मित्रांनो, त्या लाडक्या बहिणींना 1500 मिळणारच नाही, फडणवीस सरकारचे सांगितले 6 महत्त्वाचे निकष। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत। पहिले 2 हप्ते एकत्र, त्यानंतर उर्वरित 2 हप्ते एकत्र खात्यावर जमा झाले होते। त्यानंतर आता डिसेंबर पर्यंत 6 हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचे अर्ज बाद झाले असावेत अथवा त्यांच्या कागदपत्रात काही गडबड असावी, त्यामुळे तुम्ही तातडीने हे सोडून काढा, नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। गुरुवारी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। केसरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जाची पडताळणी होणार आहे। शिवाय वर्धा, पालघर,
लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी सांगितलं. मित्रांनो, 1. अर्ज बाद होण्याचे निकष. 2. कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न. 3. घरात कोणाच्याही नावावर चार्ज किंवा 4. शासकीय नोकरी अलंकाना घेतलेल्या योजनेचा लाभ. 5. एका सरकारी योजना लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही. 6. ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही. 7. ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्याचे अर्ज बाद केले जाणार. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पडताळणी केली जाणार आहे. अखेर या चर्चांमध्ये तटकरे यांनी पूर्णविराम दिला. गुरुवारी झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर फेरपडताळणी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आयकर आणि परिवहन विभागातून आम्ही माहिती मागवली आहे. ज्याच्या उत्पन्न वाढ झाली आहे अथवा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा सर्व महिलांचे अर्ज बाद केले जातील. ज्या महिलांना नोकरी आहे आणि त्यांचं उत्पन्न निकषामध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद होते. फेर तपासणीसाठी आयकर विभागाकडून डेटा मागवला आहे. राज्यात फेर तपासणी सुरू झाली आहे. या यादी पुणे, लातूरसह अनेक जिल्ह्यातील अर्ज बाद झाले होते. एकूण 5 निकषाच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस याच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांनी फसवणूक केली आहे त्यांना पैसे परत घ्यावे लागतील, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक निकालात स्पष्ट केलं होतं. मित्रांनो, सर्वात मोठी बातमी, त्या लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा, कारवाई सुरू. या जिल्ह्यात जे झालं ते. मित्रांनो, गेल्या 6 महिन्यापासून राज्यभर गाजलेली आणि राज्यातील कोट्यावधी महिलांना लाडक्या बहिणी म्हणून त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देणारी महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता पुन्हा चर्चेत आली आहे. जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. आतापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेला घेतला असून डिसेंबरचा हप्ताही काही दिवसापूर्वी जमा झाला होता. तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास रक्कम 2100 करू अशी घोषणा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र आता याच्या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे. निकष डावलून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानंतर आता कारवाई सुरू झाली आहे. त्या अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले 7,500 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना जाहीर करून जेव्हा ती सुरू झाली त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते. पण विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आहे. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत दिलेल्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा दावा घेतल्यानंतर अर्जाची पडताळणी करण्यात येईल अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री अजय तटकरे यांनी केली होती. त्यानुसार ही पडताळणी सुरू ही झाली. त्या दरम्यान आता धुळ्यातील एक महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे 7,500 रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबारा लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आतापर्यंत देण्यात आले 5 महिने 7,500 रुपये परत घेण्यात आले असून ते सरकार जमा करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडताळणीला सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 5,14,000 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 4,90,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून पैसे खात्यात जमा झाले होते. या योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू झाल्यावर अनेक महिलांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू झाली. त्याच दरम्यान नकाने गावातील एका महिलेने या योजनेचा दुबारा लाभ घेतल्याचे समोर आल्याने तिचे 7,500 रुपये परत घेण्यात आले. मात्र हे प्रकरण पूर्वी जिल्हाधिकाऱ्याचे म्हणणं आहे. मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.